श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अक्षय तृतीया यंदा 2025 मध्ये बुधवार 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरे केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या जीवनातील सर्व जे काही दोष आहेत, विघ्न आहेत, तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा, कोणत्या वेळेमध्ये लावायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराचे रूप असलेले परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती या दिवशी साजरी केली जाते. याच दिवशी गंगा नदी ही पृथ्वीवरती सर्वात प्रथम अवतरली होती. याच दिवशी श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते. अशा अनेक कथा अक्षय तृतीयेच्या आपल्याला आढळून येत असतात. या दिवशी सोने चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व दिलं जातं. पण आत्ताचे सोन्याचे भाव बघता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं इतकं शक्य होत नाही. त्यामुळे काही विशिष्ट वस्तूंची खरेदी आपण नक्कीच करू शकतो. त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की चेक करा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही वास्तुशांती, गृहप्रवेश करू शकता, नवीन गाड्यांची खरेदी करू शकता, अनेक गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता. आपल्या आजूबाजूला जर कुठे गोरगरीब असेल तर त्यांना तुम्ही अन्नदान, वस्त्रदान करू शकता, पैशांचं दान करू शकता, गरजू वस्तूंचं दान करू शकता, पक्ष्यांना तुम्ही धान्य खाण्यासाठी देऊ शकता. अक्षय तृतीया ही देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करण्यासाठी अत्यंत पवित्र अशी तिथी मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी ही आपल्याला सुख, समृद्धी, धनधान्य प्रदान करत असते आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मुलांना सुद्धा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे. त्यांच्या जीवनातील जे काही अडचणी, दुःख, संकटे आहेत तर ते सर्व दूर व्हावे, यासाठी अतिशय प्रभावी असा हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. दिवा ज्या प्रकारे आपल्याला अंधाराकडे प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो, त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रकाश पडावा, त्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं, त्यांच्या अडचणी कायमच्या संपून जाव्यात, अभ्यासात प्रगती, नोकरीत त्यांना यश मिळावं, जीवनामध्ये जे काही दुःख, संकट येत आहेत तर ते सर्व दूर व्हावे, यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा, अक्षय तृतीयेला कोणत्या वेळेमध्ये लावायचा, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. बघा, आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा आणि माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. मग ते अभ्यास असेल किंवा नोकरी असेल किंवा इतर कोणतं क्षेत्र असेल त्यामध्ये त्यांना भरघोस यश मिळावं. त्याचबरोबर मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे तर ती सुखरूप घरी यावी, तिच्यावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा कोणतंही विघ्न मुलांवरती येऊ नये, अशी अनेक प्रकारची काळजी
आई वडिलांना असते। आता कधीतरी काय होतं, मुलांना नजर दोषाचा सामना करावा लागतो। मग ही नजर बाहेरच्यांची सुद्धा लागू शकते आणि घरातल्यांची सुद्धा लागू शकते। त्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी, चिडचिडा, तापट होतो। मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही। काही वेळेस तुम्ही असं सुद्धा बघाल की काही मुलं खूप हुशार असतात अभ्यासामध्ये, पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष विचलित होतं। खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा पगार वाढ होत नाही किंवा मग लग्न जमण्यामध्ये, संतती प्राप्तीमध्ये अनेक अडचणी येतात। लहानातील लहान मुलं असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला आजारपण जे आहे तर ते सारखंच दिसून येत असतं। मुलं सतत आजारी पडतात, सतत चिडचिड आणि हट्टीपणा करत असतात, मोठ्यांचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही। अशा ज्या अनेक समस्या आपल्या समोर, आई वडिलांसमोर येत असतात, त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। हे उपाय जर आपण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे। आता हा दिवा कसा लावायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया। जर घरामध्ये आईला पिरियड्स वगैरे असेल तर वडिलांनी हा दिवा लावला तरीही चालेल, काहीच अडचण नाही। सुतक वगैरे असेल तर तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही। वयाची कोणतीही मर्यादा नाहीये, इथे कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा दिवा लावू शकता, मुलींसाठी लावू शकता, काहीच अडचण नाहीये। त्याचबरोबर बघा, जर मुलं बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा तेही सांगणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ जे आहे तर ते चुकूनही टाकायचं नाही, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं घट्टसर कणिक मळायचे आहे आणि यापासून तुम्हाला थोड्याशा मोठ्याशा आकाराचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। एखाद्या प्लेटमध्ये किंवा पेपरवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। दिव्याला 4 मुखी तुम्हाला बनवायचा आहे, कारण चारही दिशेने जी काही नकारात्मकता मुलांपर्यंत येत आहे तर ती दूर व्हावी, चारही दिशेने मुलांची प्रगती व्हावी, यासाठी 4 मुखी दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला जी कलावा असतो, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो, तर या रक्षासूत्राची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे। 4 वाती तुम्हाला टाकायच्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं तर ते टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तूप असतं आपल्याकडे तर ते टाकू शकता, तेही नसेल तर पूजेसाठी जे कोणतं तेल वापरतात ते टाकलं तरीही चालेल, पण शक्यतो करून मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच, एक तर तुम्ही 11 वाजायच्या अगोदर करा किंवा संध्याकाळी 5 नंतर तुम्ही केला तरीही चालेल, फक्त भर दुपारी तुम्ही हा उपाय करू नका। त्यानंतर तुम्हाला आपल्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे, आसन टाकायचं आहे, मुलांना जमिनीवरती त्यावरती बसवायचं आहे। थोडीशी पिवळी मोहरी जी असते आणि एक तुरटी जी असते तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे। मुलांच्या डोक्यावरनं ही तुरटी आणि पिवळी मोहरी जी आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तर त्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 7 वेळेस खाली उतरवायचा आहे आणि नंतर घराच्या बाहेर यायचं आहे। बाहेर तुम्हाला आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटते त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे। दिवा ठेवत असताना व्यवस्थितपणे ठेवायचा आणि ज्या वेळेस तुम्ही हा दिवा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे उतरवणार आहात त्यावेळेस माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी, नजरदोष संपू दे, त्यांच्या अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळू दे, अशी आपल्याला प्रार्थना देवी लक्ष्मीला करायची आहे। तो दिवा तिथे ठेवून द्यायचा आहे। शक्यतो करून 1 तास तरी दिवा जळेल याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे आणि नंतर मग तुम्ही घरामध्ये प्रवेश करू शकता। दिवा भिजला की दिव्यातील साहित्य जर जळालेलं नसेल, शिल्लक असेल तर ते निर्मल्यात टाकून द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला तो दिवा जो आहे म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पीठ तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे। जर आजूबाजूला गाय नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या कोणत्याही झाडाखाली टाकून देऊ शकता, फक्त कचऱ्यामध्ये टाकू नका, कारण जितके पशुपक्षी हे खातील पीठ तितके मुलांची प्रगती जास्त होईल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा आहे, करून बघा, फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।